नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं छान अशी ब्लाऊजची डिझाईन बनवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच आणि मुंडा घेतला 5 इंच, गळा ओपन केला 2 इंचावर आणि गळाची लांबी आहे 9 इंचाची। खालच्या बाजूला मी 2.5 इंच घेत आहे। तर हा 29 इंच साईजचा पॅटर्न आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजवरती ही छान अशी डिझाईन बनवू शकतात। त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने इथं बॉक्स तयार करून घेत आहे आणि इथं मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे। तर इथं मी अशा पद्धतीने छान असा गळ्याचा आकार देऊन घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेरून 1-1 इंचावर अंतर मोजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी आधी दुसऱ्याही बाजूला डार्क करण्यासाठी अशा पद्धतीने मी आधीच्या गळ्यावरती खडू आखून घेत आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला छान असा डार्क उमटून जाईल आणि पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने मी गळा आखून घेत आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला 1-1 इंचावर पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी 1 इंच इतकं अंतर मोजून आणि पूर्ण गळ्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। 1 इंच किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.5 इंच सुद्धा ठेवू शकतात। तर मी 1 इंचावर खुणा करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला बरोबर खडूने जे पॉइंट दिलेले आहेत त्याच पॉइंटवरती अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे 1 इंचाच्या जागेवरती तुम्ही 1.5 इंच अंतर सुद्धा घेऊ शकतात। आणि पूर्ण गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे 1 इंचाचं अंतर घेतलेलं आहे तर तिथं अशा पद्धतीने 2.5 इंचावर मी पूर्ण गळ्याला खुणा करून घेतल्या। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे आणि पेपर कॅनव्हासवरती आपल्याला बरोबर तोच गळा कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपण जे 2 गळ्याच्या 2 लाईन दिलेल्या आहेत तर दोघंही लाईन बरोबर आखून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी पेपर कॅनव्हास बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि पिन वगैरे लावून आणि पॅक करून घ्यायचा आणि दोघंही बाजूंनी बरोबर तेच अंतर आपल्याला आखून घ्यायचं आहे। पेपर कॅनव्हासवरती खडूचा कलर इतका दिसत नाही, परंतु मी शेवटी जेव्हा गळ्याचा पूर्ण आकार देणार तेव्हा मी मार्करवरून बरोबर खून करून घेणार आहे। तर इथं 2.5 इंचाच्या खुणा आपल्याला दिसत नाही, तर त्या आपल्याला परत मोजून घ्याव्या लागणार आहेत। त्याच्या आधी आपण पूर्ण गळा जशाचा तसा इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथं ते आपण सुरुवातीला जे 2.5 इंचाचं माप घेतलेलं आहे अस्तरवरती ते दिसत नसल्यामुळे आपल्याला परत 2.5 इंच पूर्ण गळ्याला दोघंही बाजूंना मोजून घ्यायचे आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला 2.5 इंचाचा मध्य सेंटर लक्षात ठेवत एक पॉइंट आतमध्ये आणि दुसरा पॉइंट हा बाहेरच्या बाजूला, परत एक पॉइंट आत आणि दुसरा पॉइंट हा 2.5 इंचाच्या अर्धा इंच आत, अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला हे पॉइंट देऊन घ्यायचे आहेत। तर अर्धा इंच आत घ्यायचा आणि अर्धा इंच हे बाहेर जाऊ द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बरोबर हे पॉइंट लक्षात ठेवत आपल्याला असे अर्धा इंच आत बाहेर या पूर्ण गळ्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्करवरून त्या पॉइंटवरती अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजेच अशा मी ब्लॅक कलरचा मार्कर घेतलेला आहे, याच्यामुळे गळ्याचा आकार हा पेपर कॅनव्हासवरती बरोबर दिसून येत आहे। तर पूर्ण गळ्याला आपण जे पॉइंट दिलेले आहेत त्याच पॉइंटवरती अशा पद्धतीने गळ्याचा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे। हा पेपर कॅनव्हास आपल्याला अस्तरवरती प्रेस करून आणि चिपकवून घ्यायचा आहे, म्हणजे तो इकडे तिकडे सरकणार नाही आणि परफेक्ट गळ्याचा आकार हा तयार करता येईल। तर मी तो चिपकवून घेतला आणि त्याच्यानंतर मार्करवरून आपण जिथं पंचकोनी तयार केलेला आहे तिथं अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर मी कसा ठेवलेला आहे पद्धतीने मी अगदी हळूवारपणे पूर्ण गळ्याला ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवला उलटा आणि मग मी पेपर कॅनव्हास चिपकवलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई पलटवून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आपण बाहेर पलटवत असतो
स्टिक पूर्ण ब्लाऊजची शिलाई करत असताना कटिंग करून घ्यायची आहे, तर ते तुम्ही पुढे बघू शकतात. अशा पद्धतीने मी सर्व गळ्याला शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मी हळूवारपणे 1/2 इंच इतकं मार्जिन सोडत, म्हणजेच आपल्याला अस्तर पलटवायचं आहे त्याच्यासाठी मी आधी मध्ये सेंटरवरती एक शिलाई करून घेत आहे, कारण आपल्याला हा सुद्धा गळा नंतर कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी हा गळा कटिंग करण्याच्या आधी मध्ये सेंटरवरती, म्हणजे ब्लाऊज पीसवरती गळा इकडे तिकडे होणार नाही. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बरोबर आपण जिथं शिलाई केली त्याच्या 1/2 इंच इतकं अंतर सोडत आणि सर्व बाजूची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मी करून घेतली आणि त्याच्यानंतर जे कोने आहेत तिथं सरळ रेषेत आणि गोल आकार आहे तिथं अशा पूर्ण गळ्याला आपल्याला बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपण जेव्हा आता अस्तर पलटवणार तर छान असा पलटवला जातो. आणि पलटवून झाल्यानंतर बरोबर गोल आकार आपल्याला बोटाच्या साहाय्याने बाहेर बरोबर काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण अस्तर पलटवून आणि त्याच्यावर तुम्ही प्रेस सुद्धा करू शकता. तर मी हाताने छान करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर अगदी हळूवारपणे मी छान अशी शिलाई करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ब्लाऊजची डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करा. ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने पूर्ण बाजूंनी गळ्याला सर्व भोवती शिलाई करून तयार करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मी अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा अगदी हळूवारपणे ब्लाऊज पीस बरोबर ॲडजस्ट करत आणि शिलाई करून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अगदी हळूवारपणे मी अस्तर ॲडजस्ट करत आणि शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची मी कटिंग सुद्धा करून घेत आहे. त्याच्यानंतर हे आपलं पार्ट रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं गळा हा कटिंग करून घ्यायचा आहे. तर आतील गळा हा पानगळ्यासारखा आहे, परंतु तो शेवटी गोलच आकार तयार होणार आहे. तर कोना हा आतमध्ये दाबला जात आहे. त्याच्यानंतर मी हा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा गळा बरोबर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून आणि मार्करवरून किंवा पेनच्या साहाय्याने तुम्ही तो बरोबर आखून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा गळा इथं आखून घेतला आणि एक्स्ट्राच्या भागाची मी कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने कापड घेतला. तर ही 1.5-2 इंचाची पट्टी तयार करून घेतली आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करून आणि इथं आपल्याला दोरी तयार करून घ्यायची आहे. तर ही दोरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक अशी करू शकतात. तर मी अशा पद्धतीने ही दोरी तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी जाड किंवा थोडी बारीक अशी सुद्धा करू शकतात. तर मी ही पूर्ण दोरी तयार करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला गळा बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि माप काढून घ्यायचं आहे. आणि तयार केलेला पॅटर्न अशा पद्धतीने ठेवून आणि माप काढून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला दोरी कटिंग करायला सोपं जाईल. अशा पद्धतीने मी दोरीचं माप घेतलं, परंतु आपल्याला त्याच मापावरती कटिंग करायची नाही. तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजेच मागे पुढे थोडी एक्स्ट्रा आली तर चालेल. आणि 1 इंच मी त्याच्यापेक्षा जास्त जे माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा 1 इंच ही जास्त घेऊन आणि अशा पद्धतीने पूर्ण दोरीची कटिंग करून घेतली. आणि त्याच्यानंतर आखून घेतलेला गळा तर त्याच्यावरती मी ही बरोबर अशा पद्धतीने जोडून घेत आहे. तर इथं अजिबात खेचायचं नाही, कारण खालच्या बाजूला हा पेपर ठेवलेला आहे, तर पेपर हा लगेच फाटू शकतो.
आणि ह्या दोरी तुम्ही जोडत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं अंतर जास्त किंवा कमी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. आणि ह्या पेपरवरती मी सर्व बाजूंनी जिथं गळा आखून घेतला तर तिथं ह्या सर्व मी तयार केलेले दोरीचे तुकडे जोडून आणि बाहेरच्या बाजूंनी सुद्धा शिलाई करून घेतली. आणि त्याच्यानंतर आतील भागाला बरोबर कटिंग करून घ्यायची. जर कुठे शिलाई उसपटलेली असेल तर ती सुद्धा लगेच मारून घ्यायची आहे. आणि आतील गळ्याचा भाग आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं पाइपिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व दोऱ्या जोडून आणि गळ्यातील आतील भागाची कटिंग करून घेतलेली आहे. आणि इथं आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे, परंतु ही पाइपिंग करत असताना हा भाग माझ्याकडनं शूट झालेला नाही. तर मी 2 इंचाची पट्टी घेतली आणि ती अशा पद्धतीने इथं जोडून घेतलेली 5 इंच किंवा 1 पॉईंट इतकं मार्जिन सोडत. आणि त्याच्यानंतर मी सर्व बाजूंनी थोडे थोडे कट मारून घेत आहे, म्हणजे पाइपिंग ही पलटवायला छान जाते. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरची पाइपिंग वापरू शकतात किंवा ब्लाऊजचा जो कलर असेल ते सुद्धा वापरू शकतात. आणि ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. तर ही पाइपिंग करत असताना आपल्याला ह्याच पद्धतीने करायचे आहे, म्हणजे आतल्या बाजूला तो कापड जाणार नाही आणि दोघंही बाजूंनी छान अशी पाइपिंग होते. तर पेपरवरतीच आपल्याला सुरुवातीलाच आधी ही पाइपिंग करून घ्यायची आणि मग आपल्याला हे कापड ॲडजस्ट करायचं आहे. तर अगदी हळूवारपणे मी बरोबर चेक करत आणि पाइपिंग करून घेत आहे. तर ज्या आपण ह्या दोऱ्या जोडलेल्या आहेत तर त्याबरोबर आतमध्ये चेक करून घ्यायच्या आणि मग आपल्याला शिलाई करायची आहे. आणि एक्स्ट्राचे जे धागे आहेत त्यांची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई करून एक्स्ट्राच्या धाग्याची सर्व डिझाईनवरती असलेले धागे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तयार केलेला हा पॅटर्न आहे. तर याच्या या बाहेरच्या बाजूला आपण जिथं पाइपिंगची पट्टी जोडलेली असते तर ते एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर हा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर खालच्या बाजूला पाइपिंगचा गोट कुठे राहिलेला असेल तर तो बरोबर शिलाई करून पॅक करून द्यायचा आहे. आणि हा पेपर आता सर्व बाजूंनी आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण आपण दोघंही बाजूंना या दोऱ्यांवरती शिलाई करून घेतलेली आहे. तर तो आपल्याला नंतर काढायचा आहे. आधी आपल्याला तयार केलेला डिझाईनचा पॅटर्न बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आणि पिना लावून पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई करत असताना तो इकडे तिकडे होणार नाही. तर पेपर काढायच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि पेपर हा आपल्याला शेवटी काढायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला मध्य सेंटरवरती खालच्या बाजूकडून आणि शिलाई करून घ्यायची, म्हणजे दोघंही भाग हे परफेक्ट मध्य सेंटरवरती मापावरती राहणार. जरी तुम्ही पिना लावलेल्या असल्या तरी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूला लगेचच मध्य सेंटरवरती थोडंसं लॉक करून घ्यायचं आणि मग शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने मी अगदी हळूवारपणे गळ्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लावलेल्या पिना सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आणि दुसऱ्याही बाजूला आपल्याला मध्य सेंटर पासून त्याच पद्धतीने बरोबर शिलाई करून आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. अगदी सोपी आणि छान अशी ही ब्लाऊजची डिझाईन आहे. तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यानंतर ते पेपर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपली ही डिझाईन अजून तयार झालेली नाही, तर आपल्याला इथं लेस सुद्धा लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान मी सर्व ॲडजस्ट करून घेतलं आणि याच्यावरती आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर ह्या डिझाईनवरती मी अगदी बारीक अशी लेस ही लावून घेत आहे.
तर प्लीज मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच असे माझे येणारे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर अगदी हळूवारपणे मी ही डिझाईन लावून घेत आहे, लेस लावून घेत आहे.